आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, अगं केवढं तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर। डॅडी या जावई बापू, सुखीरा सुखीरा सुखीरा। अक्का, तुम्ही सगळे आलात, आता कसं कार्यक्रम असल्यासारखं वाटतंय वा। तेजू, कुटुंबाची ना हीच मजा असते अगं। आपण सगळे एकत्र आलो ना, छोटा कार्यक्रम पण आहे ना मोठा सण वाटायला लागतो। बरं सूर्या, मी ज्या खास पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं त्या कुठं आहेत? चांगल्या माणसाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून लय वैभव जमवलंस तू जालिंदर, पण या सगळ्या वैभवावर माझ्या सूर्याचा अधिकार आहे आणि एक दिवस मी तो त्याला मिळवून देईनच। वहिनी, चल अगं चल ये। चला आता चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का? आता पोटी भरण्याचा पहिला मान तिच्या आईचा आहे, त्यामुळे तिनं यावं आणि पोटी भरून तिचं औक्षण करा। वहिनी ये। आम्हाला कळना झालं, हिला इथं बोलवलं कोणी? मीच बोलवलं। आम्हाला नाही विचारता, आम्ही इथं आत्ता काय बोलू शकणार नाही म्हणून। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम रूपम देहि जय देहि यशो देहि दिशो देहि। अश्वदायी गोदायी धनदायी महाधनम मेलवतां देवी सर्व कामाश देहि मे पुत्र पौत्र धनं धान्यम हस्तश्वादिकवृद्धम प्रजानां भवसि माता आयुष्यमन्तं करोतु मे। धनु ये, औक्षण करून घे। चला आता हा चोरोटीचा सगळा कार्यक्रम संपन्न झाला, त्यांची काळजी घ्या। होय 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 तर चला सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघा। वा गुरुजी, बाकी मस्त केली पूजा एकदम। धन्यवाद। वा, काय भाऊबाई, परीक्षा झाल्या का? हो, आता रिझल्ट आहे। छान। गुरुजी, भाऊचा हात बघून सांगा ना ती पास होणार आहे का नापास ते। बर, अरे सूर्या, जरा अवघड वाटते। काय झालं? काय भागूबाई काय पुढे जात नाही असं वाटतंय। हा काय असं कसं? भागू, काय गे? दादा, मी सगळ्या विषयांचा अभ्यास केला होता रे। ते काय खोटं सांगतात का? आता काय रडून फायदा आहे? सूर्या, तू पण ना। भागू, गंमत करतात का बर गुरुजी, आता आमच्या तेजू अक्काचा हात बघा आणि सांगा की तिचं सगळं नीट होईल ना? हा पण गुरुजी आता गंमत करू नका, खरं खरं काय ते सांगा, आम्हाला लय काळजी वाटते, सांगा। हा तेजू बाळा,
खरं तर आत्ता बोलू का नको काहीच कळत नाही बघ, पण येणाऱ्या संकटाचा अंदाज यावा म्हणून तुला मी बोलतो. हे बघ, येणारे 9 महिने तुझ्यासाठी खूप कठीण असणार आहेत. तुला स्वतःची खूप म्हणजे खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. वारंवार संकट येतील, त्याला तुला तोंड दिलं पाहिजे. गुरुजी, कसलं संकट? आमच्या नातवाला तर काय होणार नाही ना? हे बघा, काळजाच्या पोटामध्ये शिरून मला असं काहीही सांगता येणार नाही. फक्त मी एकच सांगेन की देवावरती विश्वास ठेवा. गुरुजी, काय ते व्यवस्थित सांगा ना सगळं. हे बघा, मी माझ्या बहिणीला संकटात नाही बघू शकत. सूर्या रे, काही नाही होणार तेजूला. तेजू, फक्त ना खाण्यापिण्याची नीट काळजी घ्यायची आहे आणि मनावर कुठल्याही गोष्टींचा परिणाम होऊ द्यायचा नाही. काय? ते महत्वाचं. चला चला चला, जाऊ दे. आता सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे. सगळ्यांचे चहा पाण्याचं बघा जरा. सूर्या, अरे नको काळजी करू. आपल्या तेजूचं सगळं चांगलंच होणार आहे बघ. आत्या, ते गुरुजी काय खोटं बोलतात का? त्यांनी सांगितलेलं ना, आतापर्यंत कधीच खोटं झालेलं नाही. तू त्या बाईला का बोललोस इथं? ज्या बाईच्या येण्यानं आमच्या आयुष्यात कधीच चांगलं झालं नाही, त्या बाईची सावली माझ्या बहिणीवर का पडू देऊ मी? आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. ती आली आणि सूर्या, अरे आई आहे ती तुझी. बाकी लाख चुकीच्या गोष्टी असतील, पण तिनं जन्म दिलाय तुला आणि फक्त या गोष्टीचे उपकार फेडायचे झाले ना तरी आयुष्य कमी पडत. संकट काय कुणा एकट्यामुळे येत असतात काय? जी बाई कोवळ्या लहानपणात आपल्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडून निघून जाती, त्या बाईचा काय चांगला आशीर्वाद असणार आहे? तिच्याला लांब ठेवायला पाहिजे होते तिच्यापासून. वहिनी थांब. वहिनी, अशी जाऊ नको ग. अगं, सूर्या जे काय बोलला ते तेजूच्या काळजीनं बोलला असेल की नाही? त्याचं बोलणं एवढं नको मनावर घेऊ. आधी जे काही झालं त्यात माझी काय बी चूक नाही, पण मीही कसं पटवून देऊ हेच कळना झालंय मला. अगं, मी निर्दोष आहे. माझ्याकडे काय बी पुरावा नाही. अगं, आईच्या मायेला पुराव्याची गरज नसते वहिनी. तशीच काहीतरी परिस्थिती असल्याशिवाय कुठली बाई आपल्या लेकरांना शिवाऱ्यावर सोडून निघून जाईल सांग की? कुठल्या बाईला आपला भरला संसार मोडून निघून जावंसं वाटेल? पण हे माझ्या लेकरांना कळना झालंय. शालन लय त्रास होतो. आता तर सूर्याचं बोलणं ऐकून असं वाटत होतं जागेवरच मरण यायला. वहिनी, असं काहीतरी नको बोलू. शालन, माझी तेजू 2 जीवाची आहे. मी तिला आईच्या मायेनं नाही वाढवू शकले, पण तू तिला आईच्या मायेनं माझी जागा तू घेशील ना?